हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं आजच्या एका विशेष लेक्चरमध्ये स्वागत आहे. आज आपण बेसिकली चुका कशा शोधायच्या ह्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. जनरली आता TCS मार्फत ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स कंडक्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमची आता वनसेवेची झालेली आहे, गेल्या वर्षी तुमची म्हाडा, त्याबरोबर IT इन्स्ट्रक्टर, बरोबर आहे, DEVT, MDER अशा अनेक एक्झाम्स या ठिकाणी झालेले आहेत, ज्युनियर इंजिनियर वगैरे. तर अशा वेगवेगळ्या एक्झाममध्ये जेवढ्या ठिकाणी TCSने एक्झाम घेतल्या तर प्रत्येक एक्झाममध्ये एक प्रश्न अगदी कॉमन होता, तो म्हणजे तुमचा एरर ॲनालिसिस. तर जनरली चुका, आता आपल्या काय जीवनातल्या चुका शोधायच्या नाहीत, लक्षात ठेवायचं. ह्या जनरली काय आपल्या सिलेबसमध्ये जनरली इंग्लिश लँग्वेजमध्ये ज्या आपलं वाक्यरचनांमध्ये जे चुका करतो त्या चुका बेसिकली डिटेक्ट कशा करायच्या, तर हा एक आपला विषय आहे जनरली. तर घाबरू नका मित्रांनो, तुम्ही वाचन भरपूर केलेलं आहे. जनरली हा टॉपिक काहीसा नवीन वाटत असेल मोस्टली विद्यार्थ्यांना, किंबहुना आता ह्या तलाठी भरतीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि याच्यामध्ये एक असा वर्ग आहे जवळपास 50% जास्त मोठा वर्ग आहे या स्पर्धा परीक्षेतला सध्याचा, का तो अगदी नव्यानंच हे एक्झामला फेस करतो आहे. त्यामुळे निश्चितच हा टॉपिक नवीन वाटू शकतो. नाहीतर ज्या विद्यार्थ्यांनी ॲटलिस्ट चांगला अभ्यास केलेला असेल तर त्यांना ह्या टॉपिकविषयी फारसं जड जाणार नाही. तरी पण एक जनरली आपण चुका होतात कशा याच्यावर आपण चर्चा करूया. हा लेक्चर साधारणतः पुढचे 50 मिनिटापर्यंत चालेल. प्रत्येकानं लेक्चर ऐका. आता अगदी 2-3 दिवसामध्ये तलाठी भरती सुरू होते, तर त्या अनुषंगानं हा जो लेक्चर आहे हा निर्णायक ठरू शकतो. त्या अनुषंगाने मी खूप छान व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे, सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. तर आता एरर ॲनालिसिस, त्याला आपण कॉमन एरर असं म्हणतो. अगदी आता 2 दिवसापूर्वी आता जे काही सहकार विभागाची जी परीक्षा झालेली पहिल्या शिफ्टमध्ये, तर त्या सहकार विभागाच्या पेपरमध्ये सुद्धा 25 पैकी जवळपास 3 प्रश्न ह्या टॉपिकवर आलेलेच. म्हणजे असा एकही पेपर नाही का त्या ठिकाणी कॉमन एरर पडत नाही. त्यामुळे कदाचित हा घटक तुमच्या एक्झाममध्ये पासिंगसाठी निर्णायक असू शकतो. ठीक आहे, त्यामुळे तयारी चांगली करा. आता मी ज्या गाईडलाईन्स देतोय त्या व्यवस्थित फॉलो करायचं. प्रश्न येतो कसा, उत्तर द्यायचं कसं, आणि आपलं जे पूर्वज्ञान आहे, नॉलेज आहे, ते कसं अप्लाय करायचं या ठिकाणी आपण पाहूया. आता या ठिकाणी मी काय केले, लेक्चरसाठी साधारणतः आता मार्केटमध्ये अनेक पुस्तकं TCSचे ठोकळे अवेलेबल झालेले आहेत, म्हणजे प्रश्नपत्रिकांचे. ते एक पुस्तक आहे, नाव सांगत नाही कुणाचं, पण त्याच्यामध्ये जवळपास 43 प्रश्नपत्रिका आहेत आयोगाच्या, बरोबर, 39 प्रश्नपत्रिका आहे. त्या 39 प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कशनला घेऊया. मी सगळे दाखवतो तुम्हाला प्रश्न की कशा प्रकारे स्वरूप आहे आणि विचारलं जातं. चला आपण लेक्चरला सुरुवात करतो. या ठिकाणी जनरली आपण एरर ॲनालिसिस या टॉपिकची तयारी करायच्या आधी आपल्याला त्या टॉपिकविषयी जरा डिटेल माहिती पाहिजे, का एरर ही बेसिकली कोणत्या घटकांवर आणि कशा प्रकारे विचारली जाते. बाय द वे, प्रथम तर माझं स्टेटमेंट दिन आहे का की कॉमन एरर नावाचा टॉपिक इंग्लिश ग्रामरमध्ये नाही. लक्षात ठेवायचं, हा इंग्लिश ग्रामरचा पार्टच नाही आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं. मग हे काय आहे, हे जस्ट कॉमन एरर हे एक प्रश्न विचारण्याची पद्धती आहे, लक्षात ठेवायचं. जसं आहे चेन द वाईस आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आहे, टेन्स आहे, कंडिशनल सेंटेन्स आहे, सिंथेसिस आहे, असे जे टॉपिक आहेत. तसा कॉमन एरर नावाचा टॉपिक नाही, त्याला असा साचा नाही आहे का हे टॉपिक करा आणि तुमचं कॉमन एरर होऊन जाते. हे असे रूल्स आहेत, ते वाचा, कॉमन एरर होऊन जाते. त्यामुळे मी प्रथम ती गोष्ट क्लिअर करतो, ही एक प्रश्न विचारण्याची पद्धती, बरोबर आहे. तर इथून मागं आता जे वेगवेगळे एक्झाम्स झालेले आहेत, म्हणजे मी फक्त TCS पुरतं मर्यादित नाही, ऑल ओव्हर तुम्हाला राज्यसेवा आहे, गडब आहे, गटक आहे, ह्या कुठल्या एक्झाम जरी पाहिल्या तरी असा काही एक कंटेंट आहे, असा काही एक भाग आहे का त्याच्यावर आयोग नेहमीच कॉमन एरर विचारतं. त्यामुळे मी तुम्हाला तो एरिया इंडिकेट करतो. ज्यांचं अजून वाचन चालू असेल त्यांनी ह्या घटकांवर थोडासा जोर द्या. पहिला आहे तुमचा तो म्हणजे टेन्स. लक्षात ठेवायचं, मोस्ट ऑफ द कॉमन एरर जे असतात ह्या टेन्सवर विचारले जातात. टेन्स म्हणजेच काय मित्रांनो, वाक्यामध्ये असणारे क्रियापद आणि त्या क्रियापदाचा वाक्यामध्ये केला जाणारा वापर. तर टेन्स हा जो काही घटक आहे हा कॉमन एररला मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत असतो. त्यामुळे टेन्स या टॉपिकची तयारी थोडीशी चांगली असावी ही अपेक्षा आहे. नंतर येतं ते म्हणजे तुमच्या वाक्यामधला सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट. हा एक खूप इम्पॉर्टंट घटक आहे. आपल्याला माहिती आहे तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, मग सब्जेक्टमध्ये काय काय येतं मी माझ्या बॅचमध्ये सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे. वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून काय काय पॉसिबल आहे. वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येतो तुमचा नाऊन, हा नाऊन येऊ शकतो. प्रोनाऊन हा शब्दसुद्धा वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचा नाऊन क्लॉज आणि नाऊन फ्रेज. तर हे 4 जे काही घटक आहे हे तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येऊ शकतात. म्हणजे या सब्जेक्टच्या नंतर तुमच्या वाक्यामध्ये असतं ते वर्ब. काय असतं ते तुमच्या वाक्यामध्ये वर्ब. वर्ब परत 2 प्रकारचं पडतं. एक आहे तुमचं हेल्पिंग वर्ब
आणि दुसरा असतो तुमच्या वाक्यामध्ये मेन वर्ब. तर कधी जनरली साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ जर असेल तर फक्त तुमच्या वाक्यामध्ये मेन वर्ब असणार आहे. परंतु जर उरलेले 10 काळ जर पाहिले तर त्या वाक्यांमध्ये क्रियापदाच्या मुख्य रूपाच्या अगोदर हेल्पिंग वर्ब असतंच. मग बेसिकली काय, तुमच्या वाक्यात जो कर्ता असतो ह्या कर्त्याचा जो संबंध आहे हा बेसिकली हेल्पिंग वर्ब बरोबर असतो. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये मेन वर्बच्या अगोदर हेल्पिंग वर्ब येतं तेव्हा तुमच्या वाक्यातील कर्त्याचा जो संबंध आहे तो हेल्पिंग वर्ब बरोबर येणार आहे. मग ते तुम्हाला व्यवस्थितपणे ॲग्रीमेंट चेक करायचं. म्हणजेच काय, कर्ता एकवचनी, क्रियापद एकवचनी, कर्ता अनेकवचनी, क्रियापदसुद्धा अनेकवचनी. हे पहा, तुम्हाला मी बेसिकली शिकवलेलं आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा जो काही घटक कॉमन इररला जास्त इफेक्ट करतो तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. आता 8 वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच आहे, त्यातला शेवटचा जो आहे तो सोडून द्या, इंटरजेक्शन, म्हणजे 7 पार्ट्स ऑफ स्पीच बेसिकली आहेत. तर त्यांच्यावर आयोग नेहमीच कॉमन इरर विचारतो. तर कॉमन इररला हा एक घटक मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो, लक्षात ठेवायचं. तर पार्ट्स ऑफ स्पीचची तयारी चांगली करून ठेवा. ठीक आहे, हा एक अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे. त्याच्यानंतर अनेक असे काही प्रश्न आहेत का आयोग सध्या काय करतं आहे, तुम्हाला आर्टिकलसारखा जो काही घटक आहे हा कॉमन इररच्या अँगलने विचारतं. म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये एखादं आर्टिकल दिलं जातं तर ते ग्रॅमॅटिकली चुकीचं असतं, त्यामुळे तो भाग आपल्याला आर्टिकलचा जो भाग आहे तो तुम्हाला उत्तरामध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे आर्टिकल असलेलं चुकीचं तुम्हाला योग्य पद्धतीनं शोधायचं आहे. हा सुद्धा एक कॉमन इररचा पार्ट असू शकतो. कंडिशनल सेंटेन्स हा पण आता परत एकदा जर गेलं तर टेन्सच्या संदर्भातच आहे. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, ज्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणतो, त्याच्या अनुषंगानं तुमच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब यांची सांगड घालायची असते. तर हा एक टॉपिक या ठिकाणी असतो. याच्यामध्ये बेसिकली आपल्याला रिअल कंडिशन आहे, त्यालाच आपण पॉसिबल कंडिशन म्हणतो, लाईकली कंडिशन म्हणतो, बरोबर आहे. दुसरे तुमची अनरिअल कंडिशन, त्यालाच आपण इम्पॉसिबल कंडिशन, अनलाइकली कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन म्हणतो. त्याचबरोबर पुढचे सायंटिफिक फॅक्ट का जे नेहमी साध्या वर्तमान काळात येतं. आणि चौथी राहिली ते म्हणजे इम्पॉसिबल कंडिशन. बेसिकली ज्या 4 कंडिशन आहेत ह्या 4 कंडिशन आणि त्यांच्या ज्या मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉजमधल्या रचना चांगल्या करून ठेवा, त्याच्यावर तुम्हाला एखादा प्रश्न पडतो. आता याच्या पुढे आयोगाने आत्तापर्यंत जास्त असे प्रश्न नव्हते, परंतु विद्यार्थ्याला अगदी चकवा देण्यासाठी, फसवण्यासाठी एक अगदी टॉपला एक खूप वेगळ्या पद्धतीने एक प्रश्न कंपोज होतोय. तो म्हणजे चेन द वाईस आहे आणि डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. यस, परत एकदा सांगतो, चेन द वाईस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला कॉमन इररला विचारला जाऊ शकतो नाही, मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो प्रश्न कसे आलेले आहेत ते कॉमन इररला. त्यामुळे चेन द वाईस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट हा जो काही घटक आहे याच्यामध्ये परत एकदा तुमच्या वाक्यातलं क्रियापद आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या आधी येणारा कर्ता हे व्यवस्थितपणे पाहायचं आहे. बऱ्याच वेळा वाक्य असं ॲक्टिव्ह व्हायचं पण क्रियापद असतं पॅसिव्ह व्हॉईसमधलं, वाक्य दिसतं पॅसिव्ह व्हॉईसचं पण कर्ता असतो ॲक्टिव्ह व्हॉईसमधला. म्हणजे निश्चित त्याच्यामध्ये गोंधळ आहे, ते आपल्याला नीट चेक करायचं. त्यासाठी मित्रांनो, रीडिंग करताना, लेक्चर ऐकत असताना खूप व्यवस्थित एकदा ऐका, लक्षात ठेवायचं. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित गाईडलाईन्स जर तुम्हाला जर मिळाल्या तर येणाऱ्या काळामध्ये परीक्षांमध्ये काहीतरी चांगला आउटपुट तुम्हाला मिळवता येतो. नाहीतर उगाच टाईमपास होतो, वेळ जातो, पैसा खर्च होतो आणि निश्चित पुढे गेल्याच्या नंतर फ्रस्ट्रेशन येतं. हे टाळायचं आहे आपल्याला. त्यामुळे एकदाच का होईना व्यवस्थित जर चांगला स्टडी झाला तर येणाऱ्या काळामध्ये असे काही घटक आहे का जिथं तुमचे मार्क्स जाऊ शकतात, ते तुमचा प्लस पॉईंट येईल. आणि अजून एक घटक आहे तो म्हणजे स्पेलिंग इरर. लक्षात ठेवायचं, जनरली हा जो काही घटक आहे हा स्पेलिंग इररचा हा TCSनं खूप उचलून धरलेला आहे, लक्षात ठेवायचं. इवन IBPSचा जो काही पॅटर्न आहे या IBPSनी सुद्धा हे 2 घटक म्हणजे हा घटक खूप उचलून धरलेला आहे. स्पेलिंग इररवर स्वतंत्र प्रश्न पण येतात, स्पेलिंग इररवर कॉमन इररला सुद्धा प्रश्न येतात. म्हणजे वाक्य दिलं जातं, त्याच्यामध्ये एखादा शब्द जाणीवपूर्वक त्याचं स्पेलिंग चुकीचं देतात, आपल्याला स्पेलिंगमध्ये इरर असणारा शब्द शोधायचा आहे. बस अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि असे पण प्रश्नाचं स्वरूप जरा जास्त आहे. त्यामुळे बेसिकली 2 पार्ट होऊ शकतात, एक ग्रामरशी रिलेटेड कॉमन इरर आणि स्पेलिंग इररशी रिलेटेड कॉमन इरर. अशा 2 प्रकारे तुम्हाला स्टडी झाला पाहिजे. ठीक आहे, ही होती कॉमन इरर ह्या टॉपिकची पार्श्वभूमी. म्हणजेच काय, स्क्रीनशॉट काढा हवं तर हा जो काही पार्ट आहे हा प्रत्येकानं नीट काळजीपूर्वक समजून घ्या. याच्या आधारे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्याच कॉमन इररची उत्तरं व्यवस्थितपणे देता येतील. आता आपण काय करूया की या TCSनं वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये जे काही प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न डिस्कशनला घेऊया. तुम्हाला मी दाखवतो
आता मी पेपरचं नाव टाकलं नाही, पण मी तुम्हाला दाखवतो की प्रश्न किती सरळ साध्या पद्धतीने विचारलेत आणि मुलं विनाकारण का कन्फ्यूज होतात. म्हणजे फक्त वाचनामध्ये थोडीशी क्वालिटी इम्प्रूव्हमेंट झाली तर हा टॉपिक अगदी हातातला आहे, आपल्याला 100% मार्क देऊन जाईल. चला आपण आता काय करूया, पुढे जायचं आहे. आणि जस्ट मित्रांनो, थोडं पुढे जाण्याच्या अगोदर पुन्हा एकदा थोडंसं एक पार्ट ऑफ प्रमोशन म्हणून मी तुम्हाला सांगतो. अजूनही आता तलाठी भरती तर सुरू होते, त्यात काय वाद नाही आहे, परंतु इथून पुढे आपली जिल्हा परिषद आहे, कर निर्धारक आहे, वेगवेगळ्या संचालने यांच्या एक्झाम्स या ठिकाणी आता आहेत, कृषी विभागाची ॲडव्हर्टाईज येते आहे, बरोबर आहे, किंवा तत्सम बाकीच्या अनेक काही एक्झाम्स आहेत का ज्या एक्झाम आता TCS किंवा IBPS ह्या एक्झाम मार्फत होणार आहेत. तर जे विद्यार्थी येणाऱ्या आगामी काळातील ह्या वेगवेगळ्या एक्झामला फेस करत असतील तर त्यांच्यासाठी हा एक अतिशय परफेक्ट आणि दर्जेदार असा कंटेंटचा कोर्स आहे, कंप्लीट आहे. त्याच्यामध्ये ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी आहे, कॉमन इरर, पॅराजंबल, क्लोज या सगळ्या घटकांचा मी प्रॉपरली समावेश केलेला आहे. तर हा कोर्स तुम्ही निश्चित घेऊ शकता, जेणेकरून तुमची जी तयारी आहे ही खूप चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित आणि एक एक्सपर्ट फॅकल्टीच्या मार्गदर्शनाखाली होईल, जेणेकरून तुमचा वेळही व्हायला जायचं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट हा 100% मिळून जाईल. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, MPSC इंग्लिश अकॅडमी नावाचे ॲप्लिकेशन आहे, ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याच्यामध्ये बॅच नंबर 2 आहे. तर जनरली याचं टायटल दिलेले तलाठी भरती 2023, परंतु तलाठी भरती मी फक्त तलाठीपुरतं न राहता हे सगळ्या सरळ सेवांसाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे, तो तुम्ही जॉईन करा. याच्यामध्ये 90 लेक्चर आहेत. हे लेक्चर नंतर वाढतील टप्प्याटप्प्याने थोडेसे, परंतु बेसिक तुम्हाला 90 लेक्चर याच्यामध्ये दिलेले आहे. संपूर्ण ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉमन इरर किंवा जे बाकीचे घटक मी कव्हर केलेले आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचे 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. प्रत्येक लेक्चर किमान 4 वेळा पाहता येणार आहे. हायेस्ट क्वालिटीचा कंटेंट तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो 4 वेळा वॉच टाईम दिलेला आहे, परंतु 4 वेळा पाहण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. फार फार तर सेकंड टाईम रिव्हिजन करा, परत तुम्हाला त्या लेक्चरकडे पाहण्याची गरज बोल नाही. इतकी क्वालिटी या लेक्चरमध्ये मी व्यवस्थित डिलिव्हर्ड केलेली आहे, ठीक आहे. आणि सगळ्या सरळ सेवा एक्झामसाठी हा कोर्स 100% इंग्लिशला पुरेसा आहे. तर निश्चित जॉईन करा. अगदी कमी फीमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला अटेम्प्ट मी केलेला आहे, ठीक आहे. तर निश्चित जॉईन करू शकता. चला आपण काय करूया, लेक्चरला सुरुवात करूया. तर आता या ठिकाणी मी वेगवेगळे एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला की प्रश्न कसे IBPS किंवा TCS मार्फत कॉमन इररला विचारले जातात, ठीक आहे. या ठिकाणी काय दिलेले पाहायचं, आयडेंटिफाय द ऑप्शन विथ नो इरर. बघा, विथ नो इरर. आता कॉमन इररचं वाक्य म्हणजे इरर पाहिजेच असं काही नाही. एखाद्याला वाटतं की इरर ओळखण्यासाठी दिलेलं आहे म्हणजे तुमच्या वाक्यात इरर ही असलीच पाहिजे असं काही बंधन नाही. मग तर तुम्हाला एक ऑप्शन दिला जातो त्या ठिकाणी नो इरर म्हणून. त्यामुळे असा एखादा पर्याय निवडायचा का जर तुमच्या वाक्यात इरर नसेल तर नो इररला मार्क करा, आणि जर खरोखरच इरर असेल तर इरर शोधा, हे तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. काय विचारले बघायचं, दो आणि ऑल्दो हा नेहमी कॉन्ट्रास्ट व्यक्त करतो. बघा, मी प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रामर व्यक्त करतोय. ऑल्दो द ऑथॉरिटीज परमिट ड्रायव्हिंग ॲट 100 km/h ऑन दी हायवे, इट इज ॲडवायजेबल टू स्टे ऑन कंट्रोलेबल लिमिट. बघा, इट इज ॲडवायजेबल टू स्टे ऑन कंट्रोलेबल लिमिट. इथं तुम्ही हा वाक्य रचना जर पाहून घेतली तर तुम्हाला एक गोष्ट कळते, स्टे ऑन कंट्रोलेबल लिमिट म्हणजे जनरली आपल्याला काय सांगितलं जातं, जी ऑथॉरिटी आहे का ती तुम्हाला हायवेला 100 km/तासाने गाडी चालवायला भलेही परमिट करत असेल तरी आपल्या सिक्युरिटीसाठी एक सल्ला म्हणून दिला जातो का तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये गाडी चालवावी, म्हणजे तुम्हाला ती कंट्रोल व्हावी आणि थोडं लिमिटमध्ये गाडी चालवली तर अपघात होण्याचे प्रमाण खूपच कमी असतात. इथं स्टे ऑन दिलेलं आहे. बघा, दुसरं वाक्य सेम आहे, काहीच फरक नाही. इथं फक्त बदललेलं आहे, इट इज ॲडवायडेबल टू स्टे ओव्हर. इथं ऑन होतं, इथं ओव्हर आहे, कंट्रोलेबल लिमिट. तिसरं वाक्य पण सेम आहे, त्याच्यामध्ये फक्त हा एक पार्ट याच्यामध्ये बदल केलेला आहे, टू स्टे विदिन कंट्रोलेबल लिमिट. आणि चौथं वाक्य दिलेलं आहे, सेम आहे, याच्यामध्ये पण एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक भाग केलेला आहे, टू स्टे विथ कंट्रोलेबल लिमिट. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं तर एक गोष्ट तर तुमची आता या ठिकाणी क्लिअर झालेली आहे मित्रांनो. तुमच्या लक्षात येतं आहे की बघा, इथं ऑन
ओव्हर, विदिन आणि विथ हे 4 वेगवेगळे प्रेपोजिशन्स दिलेले. म्हणजे हा जो प्रश्न आहे प्रेपोजिशनच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आलेला आहे. हे तर क्लिअर झालं. प्रेपोजिशन म्हणजेच काय रे मित्रांनो? पार्ट्स ऑफ स्पीच. बघा काही गोष्टी इतक्या क्लिअर होत आहेत, बरोबर आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे एखाद्याच्या लिमिटमध्ये राहून गाडी चालवायची. इट मीन्स वी मस्ट स्टे विदिन वन्स लिमिट. लक्षात ठेवायचं, स्टे विदिन वन्स लिमिट. लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्या लिमिटमध्ये राहून गाडी चालवावी. विदिन हा शब्द मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे. लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्या लिमिटच्या आतमध्ये. विदिन म्हणजे आपण म्हणू शकतो की इन दिस पर्टिक्युलर लाईन, या विशिष्ट लाईनच्या आतमध्ये, बरोबर आहे. इथं लाईन म्हणजे काय बाउंड्री नाही आहे, परंतु आपल्या कॅपॅसिटी, गाडीची कॅपॅसिटी आणि आपण किती व्यवस्थित चालवू शकतो ही कॅपॅसिटीच्या लिमिटमध्ये. त्यामुळे इथं विदिन हा शब्द ॲप्रोप्रिएट आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं वाक्य करेक्ट दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये इरर आहे का? नाही. आणि इरर नसलेलंच वाक्य ओळखायचं. बघा ह्या पद्धतीने इरर डिटेक्ट करायच्या. म्हणजे सगळी वाक्य सारखे, फक्त प्रेपोजिशन वेगवेगळे दिलेले आहेत. म्हणजे हा टॉपिक प्रेपोजिशनवर आहे, प्रश्न प्रेपोजिशनवर आहे. इथे इरर शोधायची होती, ह्या पद्धतीनं प्रश्न आहे. त्यामुळे असं काहीतरी डोकं लावायचं जेणेकरून उत्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग या सगळ्यासाठी काय गरजेचं आहे? तुम्हाला बेसिक आहे ते म्हणजे गरजेचं आहे ते म्हणजे तुमच्या वाक्याचा बेस. म्हणजे जे बेसिक ग्रामर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता जसं नमूद केलेले पार्ट्स ऑफ स्पीच आहे, टेन्स आहे, सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट आहे, आर्टिकल आहे, कंडिशनल सेंटेन्स आहे वगैरे. हे बेसिक घटक चांगले असले पाहिजे. आयोग विद्यार्थ्यांचा जीव घेत नाही, हे लक्षात ठेवा. आयोग नेहमी तुम्हाला एका लिमिटपर्यंत पेपर बनवला जातो. भले 12-13 लाख विद्यार्थ्यांनी जरी फॉर्म भरलेले असेल तरी मुलं जास्त आहे म्हणून पेपरची डिफिकल्टी कमालीची आयोग वाढवणार नाही. कारण हे पेपर क्लास 3च्या रेंजचे आहे, त्या रेंजचाच पेपर बनवला जाईल हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आयोगसुद्धा त्यांची प्रश्न विचारण्याची जी पातळी आहे ते लिमिटपर्यंत वापरेल. आपण आपलं नॉलेज अपडेट करा. मला सांगण्याचा उद्देश तोच आहे की आपलं नॉलेज कमी पडू देऊ नका. हे परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. नाही तर भरपूर विद्यार्थी, नाही तर हा एक मोठा प्रवाह आहे मित्रांनो. या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लोंढे वाहतात, बरोबर आहे. आली ॲडव्हर्टाईज म्हणून फॉर्म भरून टाकायचा, परीक्षेला जायचं, असं नका करू. थोडंसं तुम्ही जर पास व्हायचे, बी सिरियस, थोडं अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. लक्षात ठेवा 1-1.5-2 महिन्याचा जो वेळ आहे ह्या अनेक एक्झामसाठी स्वतःसाठी आपणही थोडासा वेळ काढा. 1-2 महिने खूप सिरियसली मन लावून इंग्रजी असेल, मराठी असेल, अंकगणित, बुद्धिमत्ता, GS सारखे विषयांची चांगली स्टडी करा, जेणेकरून काहीतरी चांगला आउटपुट मिळून जाईल. नाही तर नुसत्या परीक्षा देऊन उपयोग नाही. परीक्षा येतच राहतात, परीक्षा जातातच आहे, बरोबर आहे की नाही. पण रिझल्ट येण्यासाठी काहीतरी स्पेशली काहीतरी केलं पाहिजे. लक्षात ठेवायचं इतरांपेक्षा जास्त, इतरांपेक्षा पद्धतशीर आणि व्यवस्थित जर काही चांगलं जर केलं तर रिझल्टची गॅरंटी असते, अदरवाईज पॉसिबल नाही आहे. लक्षात ठेवा. सो थोडंसं अभ्यासामध्ये लक्ष द्या. पुढचा प्रश्न दिलेला आहे, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. आता इथं स्पष्टपणे दिलेले हॅज म्हणजे असं वाक्य शोधा ज्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल इरर आहे. मग आता ते शोधूया आपण. काय केलेले बघायचं. जॉन इज डिसाइडेड टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ अ टीचर. बेसिकली इथे सुद्धा चूकच आहे मित्रांनो, परंतु थोडा वेळ आपण ती कन्सिडर करूया. बेसिकली नियम काय सांगतो बघायचं. वाक्यामध्ये जर काइंड ऑफ, सॉर्ट ऑफ, टाईप ऑफ, व्हरायटी ऑफ, रँक ऑफ, पोस्ट ऑफ, टायटल ऑफ, पोझिशन ऑफ, अ नंबर ऑफ, अ लार्ज नंबर ऑफ, अ लॉट ऑफ, लॉट्स ऑफ आणि प्लेंटी ऑफ आणि अ ग्रेट डील ऑफ. तर ह्या वेगवेगळ्या फ्रेजेस आहेत. ह्या प्रत्येकानं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा जर तुम्ही लेक्चर ऐकत आहेत व्यवस्थित लिहून ठेवा. तर जनरली या अशा फ्रेजेस आहेत, यांच्यानंतर वाक्यात जे नाम येतं, जसे या ठिकाणी आलेले नाव टीचर, तर या नामाच्या आधी बेसिकली आपण आर्टिकल वापरत नाही. लक्षात ठेवायचं. सो तसं वाक्य चुकलेलं आहे. परंतु आता आयोगाने काय केलेले, 2 ठिकाणी चुका करून दिलेले. त्यामुळे आपल्याला एकच वाक्य शोधायचं आहे आणि आयोगाने जे उत्तर दिलेले आपण त्याच्यापर्यंत पोहोचूया. आता एक ह्युमन इरर असं समजा आणि याला कन्सिडर करा, पण शक्यतो याच्यानंतर आर्टिकल घेऊ नका, हे तुम्हाला माझं म्हणणं आहे. दुसरं वाक्य बघायचं. जॉन अँड हिज फ्रेंड व्हिजिटेड द म्युझियम. आता जॉन एकवचनी, हिज फ्रेंड्स अनेकवचनी. हा जो टोटल सब्जेक्ट झालेला आहे हा प्लुरल आहे, पण वाक्य साध्या भूतकाळातलं असल्यामुळे नो प्रॉब्लेम, वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. याला मी करेक्ट देतो.
जॉन डिडंट गेट द जॉब ऑफ अ टीचर, बघायचं, ॲज ही हॅड नॉट कम्प्लिटेड हिज BEd. आता या ठिकाणी बघायचं डिडंट गेट, आपल्याला नियम पण माहिती आहे मित्रांनो, डू, डज आणि डीड याच्यानंतर जे क्रियापद येतं ते नेहमी मूळ रूपात येतं. त्यामुळे डिडंट गेट ही रचना बरोबर आहे, म्हणजे इथपर्यंत इरर आहे का, नाही आहे. ऑफ अ टीचर ॲज ही हॅड नॉट कम्प्लिटेड BEd, बघायचं हॅड याच्यानंतर नेहमी क्रियापद तिसऱ्या रूपात येतं पूर्ण भूतकाळ. त्याचं BEd कंप्लीट झालं नसल्या कारणामुळे त्याला जॉब मिळू शकला नाही ॲज अ टीचर. बरोबर आहे वाक्य, याच्यामध्ये पण काही चूक नाही आहे. पुढे दिलेलं आहे, जॉन युजली लाईक्स टू ॲडवाईज हिज यंगर सिस्टर, त्याला नेहमी आपल्या छोट्या बहिणीला ॲडवाईस द्यावंसं त्याला आवडतं. आता या ठिकाणी ज्यावेळेस हा शब्द येतो ना, लक्षात ठेवायचं, ॲडवाईस हा शब्द आला ना, पहिलं जरा शांततेने विचार करा, रिलॅक्स बसा, काही 2-3 सेकंद विचार करा की ॲडवाईसचा बरोबर वापर केला आहे का. आता बघा, इथं लाईक्स हे क्रियापद आहे, मेन वर्ब आहे. क्रियापदाच्या नंतर इथं काय दिलेलं आहे, टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप यायला पाहिजे. याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. काय म्हणतो याला आपण, इन्फिनिटिव्ह म्हणतो. आता इन्फिनिटिव्हमध्ये हा शब्दसुद्धा क्रियापदच पाहिजे. काय पाहिजे होता, क्रियापद. तर नोटीस करा मित्रांनो, ज्याच्यामध्ये सी आहे, इथं लिहून दाखवतो तुम्हाला, ADVICE, ज्याच्यामध्ये सी आहे तो नाऊन आहे. ADVISE, ज्याच्यामध्ये यस आहे तो वर्ब आहे. म्हणजे बेसिकली या ठिकाणी काय पाहिजे होता, यस पाहिजे होता. म्हणजे याच्यामध्ये इरर आहे, बरोबर आहे की नाही. आणि इरर असणारं वाक्य शोधायचं, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये आयोगानं मार्क केलेलं आहे. तसं हे पण चुकीचंच म्हणायला हरकत नाही, पण एक ह्युमन इरर तुम्ही कन्सिडर करा. करेक्ट इरर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये ॲडवाईस शब्द सापडले, लक्षात. आणि हे कुठे तुम्हाला सापडेल, हे नाऊनच्या घटकामध्ये आपण पाहिलेलंच आहे ऑलरेडी. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये हा शब्द पाहिलेलाच आहे, म्हणजे कॉमन आहे. फक्त तुम्ही त्या अँगलनी त्या पद्धतीनं अभ्यासावर फोकस करा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिलेलं आहे, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. परत एकदा असं वाक्य आलेलं आहे का त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल इरर शोधायचे. काय येते बघायचं, आय फील व्हेरी टायर्ड टुडे, बघायचं फील. आता हे जे आहे फील, आपण एक टेन्समध्ये आपण अनेक स्टेटिव्ह व्हर्बची लिस्ट पाहिली होती. त्या स्टेटिव्ह व्हर्बच्या लिस्टमध्ये फील एक सुद्धा आहे. त्यामुळे आय एम फिलिंग म्हणण्यापेक्षा आय फील हे मोर ॲक्युरेट आहे, बरोबर. ते V1च्या फॉर्मॅटमध्ये ठीक आहे. तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. आय लाईक टू राईट विथ माय लेफ्ट हँड, आय तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट आहे, त्यासाठी माय हे पॉझिटिव्ह केस आलेली ही बरोबर आहे. हे हॅबिच्युअल ॲक्शन आहे, साध्या वर्तमान काळात पण आलेली ही पण बरोबर आहे. त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह पण बरोबर वापरलेला आहे, म्हणजे बाकीचं चुकच नाही काही. बघा, पर्सनल प्रोनाउनचा पण वापर बरोबर केलेला आहे, केसचा वापर बरोबर केलेला आहे, इन्फिनिटिव्ह बरोबर वापरलेला आहे, क्रियापद पण बरोबर वापरले. 3-4 नियम मी तुम्हाला दाखवले, सगळेच बरोबर आहे, म्हणजे याच्यामध्ये पण चूक नाही. आय रिअली लव टू गो टू बीच इन द इव्हिनिंग. आता बघा, इव्हिनिंगच्या दरम्यान मला अशा रीतीनं बीचवर जायला आवडतं. बीच समुद्रकिनारा, म्हणजे इथं बीचचं स्पेलिंगच चुकीचं दिलेलं आहे. इथं बघा BEECH हा शब्द, आता याचा उच्चार पण बीच निघतो, परंतु ह्या बीचचं स्पेलिंग वेगळं आहे. आपल्याला कोणता बीच पाहिजे होता, BEACH, बीच, लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं काय झालेलं आहे, स्पेलिंगमध्ये इरर झालेली आहे. आता स्पेलिंगची इरर आहे, पण ती इरर आहेच आहे, मान्य करावीच लागेल. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर क्लिअर झालेलं आहे, देअर इज ॲन इरर. ओके. आणि बघायचं, आय डिसायडेड टू लर्न इंग्लिश, बरोबर आहे, साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. पुढे इन्फिनिटिव्ह वगैरे चालतं, ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये स्पेलिंगमध्ये इरर आहे, त्याला मार्क करून द्या, संपला विषय. ह्या पद्धतीनं काही गोष्टी वर्कआउट करायच्यात मित्रांनो. आता पुढे बघायचं, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सिगमेंट. 4 भागांमध्ये ते वाक्य मी डिव्हाइड केलेलं आहे. आयडेंटिफाय द सिगमेंट, सिगमेंट म्हणजे पार्ट, लक्षात ठेवायचं. एक विशिष्ट भाग तुम्हाला विचारलेला आहे, दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल इरर. एक असा भाग शोधा ज्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल इरर पाहिजे. मग आता आपल्याला या ठिकाणी वर्कआउट करायचं. बघायचं, महेश हॅज रिटर्न द ईमेल बिफोर हिज वाईफ नेहा एंटर्ड द डायनिंग होम. या ठिकाणी बघायचं, तुमच्या वाक्यामध्ये आलेले पूर्ण वर्तमान काळ, हॅज प्लस V3, लक्षात ठेवायचं, हॅज प्लस V3 ही रचना आलेली, पूर्ण वर्तमान काळ आलेली आहे. आणि पुढे काय केलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी एक कंजंक्शन आलेलं आहे, बिफोर. बिफोर
हे आहे तुमचं कंजंक्शन आणि पुढे तुमच्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, साधा भूतकाळ दिलेला आहे. आता एक गोष्ट आपण टेन्स या टॉपिकमध्ये पाहिलेली आहे. इथे 2 क्रिया मांडलेल्या आहेत. किती? 2 क्रिया मांडलेल्या. एक तर आहे की महेशनं ईमेल लिहिलेला आहे, टाईप केलेला आहे. केव्हा केलेला आहे? त्याची वाईफ नेहा डायनिंग हॉलमध्ये यायच्या अगोदर. मग आता मेन गोष्ट होते, 2 क्रिया घडलेल्या आहेत, त्यातली एक जर साध्या भूतकाळात दिलेली आहे आणि इथं बिफोर आलेलं आहे, तर 2-3 शब्द नोटीस करा. एक तर येतं तुमच्या वाक्यामध्ये बिफोर, आफ्टर, ऑलरेडी. बेसिकली हे असे कंजंक्शन आहेत, यांनी 2 क्रिया जोडल्या. आता बिफोर काय सांगतोय? च्या अगोदर. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली, ह्या दोन्ही कृती एका वेळेस घडलेल्या नाही आहेत. मग जर एक क्रिया साध्या भूतकाळात दिलेली आहे आणि या क्रियेच्या अगोदर ही क्रिया जर झालेली असेल तर निश्चित ती क्रिया पूर्ण भूतकाळात असायला पाहिजे होती. कुठल्या? पूर्ण भूतकाळ. त्यामुळे इथं हॅजमध्ये चुकीचं आहे. हॅजऐवजी काय पाहिजे होतं मित्रांनो? हॅड पाहिजे होतं. म्हणजे वाक्यामध्ये हॅड प्लस V3 अशी रचना पाहिजे होती. मग आता टेन्सचा नियम काय सांगतो? टेन्समध्ये एक नियम आहे पूर्ण भूतकाळामध्ये. 2 क्रिया भूतकाळामध्ये एका पाठोपाठ घडल्या. लक्षात ठेवा, 2 क्रिया भूतकाळामध्ये एका पाठोपाठ घडल्या. त्या 2 क्रियांमध्ये काहीसं अंतर आहे. असं नाही का एक घडली लगेच दुसरी घडली, दोघांमध्ये काहीसं अंतर आहे. तर जी क्रिया क्रमानं पहिली घडते ती पूर्ण भूतकाळामध्ये मांडायची आणि जी क्रिया क्रमानं नंतर घडते ती साध्या भूतकाळात मांडायची. आता जर ज्या अर्थी एक साध्या भूतकाळातली क्रिया ऑलरेडी वाक्यात दिलेली आहे तर ती पहिली जी क्रिया आहे ही तुमची पूर्ण भूतकाळात पाहिजे. पूर्ण वर्तमान काळ कधीच ॲक्सेप्टेबल नाही. त्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे हॅज रिटर्नमध्ये इरर आहे. हा भाग चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3ला मार्क करून द्या. हा नियम ॲज इट इज आपण टेन्समध्ये घेतलेला आहे. काहीच बदल नाही आहे. हे व्यवस्थितपणे फक्त वाचन करा एकदा. आपण वाचन करताना चुकू नका. मला हे व्यवस्थित तुम्हाला सांगायचं आहे. परत तोच मुद्दा येतो. मुलांना घाई झालेली असते, काही सगळं आज व्हायलाच पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचं अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होत नाही, टॉपिकवर परफेक्शन येत नाही, बेस चांगला होत नाही आणि याच्यामुळे कुठेतरी लॉजिक लावा, ट्रिक्स लावा, वरवर नॉलेज गोळा करतात आणि ह्या ट्रिक्सच्या लॉजिकच्या आधारे कदाचित एक अशी स्टेज येते का प्रत्येक उत्तर निघत नाही. त्यामुळे मी नेहमी मुलांना आग्रह धरत असतो, बेस एकदा का होईना चांगला करून घ्या. जर बेस चांगला असेल तर तुम्हाला उद्या कोणी टच करू शकत नाही, धक्का लावू शकत नाही तुमच्या मेरिटला. लक्षात ठेवायचं. फक्त वरवर नॉलेज जर गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि असे ट्रिकी प्रश्न जर काही आले तर 100% माणूस फसतं. त्यामुळे फसण्याऐवजी थोडीशी तयारी करून ठेवा. वेळ पुढे घालवण्यापेक्षा आधी घालवा. लक्षात ठेवायचं. म्हणजे ही एक्झाम हातातून जाईन, पुढच्या एक्झामला ट्राय करू. पुढच्या एक्झामची वाट पाहण्यापेक्षा आत्ता वेळ द्या. हीच एक्झाम तुम्ही क्रॅक करून टाका. हे समजून घ्या. पुढचं दिलेलं पाहायचं, द फॉलोविंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. तसाच प्रश्न दिलेला आहे. 4 भाग दिलेले आहेत आणि नियमही जवळपास तोच आहे. बघायचं, द बेल हॅड रँग बिफोर आलेलं आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. परत एकदा सांगतो, जर तुमच्या वाक्यामध्ये बिफोर, आफ्टर आणि ऑलरेडी हे जे 3 शब्द आहेत हे 2 वाक्य जर कनेक्ट करत असतील तर निश्चित मित्रांनो त्या 2 क्रिया एकाच वेळेस घडलेल्या नसणार आहे. बिफोर म्हणजे च्या अगोदर, म्हणजे एक क्रिया च्या अगोदर घडलेली आहे. आफ्टर म्हणजे एक क्रिया नंतर घडलेली आहे. 2 क्रिया अशा झालेल्या आहेत म्हणजे निश्चित सोबत नाही आहे. ऑलरेडी म्हणजे पण एक क्रिया अगोदर घडलेलीच होती म्हणजे ह्या क्रिया एकाच वेळेस घडलेल्या नाही. ज्यावेळेस यांचा वापर होतो 2 क्रिया जोडण्यासाठी कंजंक्शन म्हणून येतो. हा विशेष करून काय, हा कंजंक्शन म्हणून ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये येईल त्यावेळेस विशेष खबरदारी घ्यायची आहे. हार्श रीच द स्कूल. बघायचं, या ठिकाणी साधा भूतकाळ दिलेला आहे, या ठिकाणी त्यांनी पूर्ण भूतकाळ देणं अपेक्षित आहे. बरोबर आहे की नाही? पण पूर्ण भूतकाळात त्यांनी काय केलं, जे क्रियापद वापरलेले हे तुम्हाला फक्त V2 दिलेले आहे. मग आपला नियम काय सांगतो आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. तुमच्या वाक्यात जर हॅड असेल तर हॅडच्या नंतर नेहमी क्रियापद 3ऱ्या रूपामध्ये येतं V3. म्हणजे रिंग, रँग, रंग. लक्षात ठेवायचं, रिंग हा मूळ रूपातील क्रियापद झालं, रँग हे क्रियापदाचं दुसरं रूप झालं आणि RUNG रंग हे क्रियापदाचं तिसरं रूप झालं. म्हणजे या ठिकाणी क्रियापद काय पाहिजे होतं मित्रांनो,
एन जी रंग पाहिजे होतं. म्हणजे इथं क्रियापदामध्ये इरर आहे, ती इरर डिटेक्ट केलेली. त्यामुळे बघायचं रँक बिफोर याच्यामध्ये इरर आहे, हे क्रियापद चुकीचं आहे. RUNG पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. इरर डिटेक्ट या पद्धतीनं होत असतात. बाकीचं अवघड आहे का? काहीच नाही, सगळं पाहिलेलं आहे आपण बॅचमध्ये. त्यामुळे फक्त त्या पद्धतीनं वर्कआउट करा ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, पुढे बघायचं आहे आता फॉलोविंग सेट. तसाच एक प्रश्न विचारलेला बघायचं. माय कझिन रवी ऑलवेज कम हिअर एव्हरी संडे. आता हा सुद्धा टेन्सवर विचारलेला प्रश्न आहे. जनरली बघायचे तर एव्हरी सारखा शब्द दिलेले आपण अनेक शब्द आहे बघा. एव्हरी आहे, रेअरली आहे, नेव्हर आहे, ऑलवेज आहे, समटाईम्स आहे, ओकेजनली आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपलं असे अनेक येतात. सेल्डम सारखा शब्द आहे. तर हे जे शब्द आहेत हे ज्याला ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी व्यक्त करत असतात. एखादी क्रिया वारंवार घडते आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे एव्हरी संडेवरून काय कळतं आपल्याला, ही वाक्यामध्ये हॅबिच्युअल ॲक्शन आहे. लक्षात ठेवायची, हॅबिच्युअल ॲक्शन आहे, समजून घ्यायची. आता मी परत एकदा एका नियमाकडे मी मागं वळतो. तुम्हाला मी त्याची अवेअरनेस तुम्हाला करून देतो मित्रांनो, की तुम्हाला जे शिकवलं जाणारं ग्रामर आहे हे खूप व्यवस्थितपणे आपल्याला ग्रामरचे रूल्स, त्याची उदाहरणं आपण पाहतो. पण हे जे रूल्स आहेत जोपर्यंत आपण वाक्यात अप्लाय करून पाहत नाही तोपर्यंत ते रूल हे फक्त रूलच राहतात. आपल्याला पेपरमध्ये त्या रूलचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विचारलं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ग्रामरच्या नोट्स वाचन करता, जेव्हा पण तुम्ही लेक्चर अटेंड करता, तेव्हा त्याचा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं होतं याच्यावर तुम्ही फोकस करा. ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी एव्हरीडे सारखा शब्द आहे, एव्हरी संडे. ऑलवेज सारखा जो शब्द आहे हे हॅबिच्युअल ॲक्शन दर्शवतं. आणि एव्हरी संडे सारखा जो आहे याला आपल्याला प्रेझेंट हॅबिट बोललं जातं. आणि जी प्रेझेंट हॅबिट असते मित्रांनो, प्रेझेंट हॅबिट आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मांडता येते. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर तुमच्या वाक्याचा करता एकवचनी थर्ड पर्सन असेल, त्याच्यानंतर येणारं जे काही क्रियापद आहे त्याला आपल्याला यस किंवा यस प्रत्यय जोडायचा. म्हणजे कम ऐवजी काय पाहिजे होतं, COMES, यस जोडायला आवश्यक होतं. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3मध्ये परत एकदा इरर निघते, लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं आता तसंच आपल्याला एक इरर शोधायची. आपल्याला बघायचं सक्सेशन डेमॉन्स्ट्रेट द एक्झॅक्ट अपोजिट ऑफ व्हॉट फॅमिली बिझनेस शुड डू. आपल्याला विचारलं आहे द फॉलोविंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू पार्ट. वन ऑफ दे मे कंटेंट अ स्पेलिंग इरर. बघा आयोग किती मुलांची काळजी घेते का या प्रश्नामध्ये स्पेलिंगची इरर आहे एवढं सांगितलं जातं तरी मुलांना इरर डिटेक्ट करता येत नाही. आणि एक कॉमनच शब्द दिले जातात का जे तुम्हाला लिस्टमध्ये तुम्हाला वाचनामध्ये येतात. म्हणजे आयोगाने इरर टाकली पण ही स्पेलिंगची आहे, ग्रामरची आहे, इतकं पर्टिक्युलर आयोग देतं आहे तरी का चुका हव्या ही अपेक्षा आहे. त्यामुळे बघायचं ऑपोजिट OPPOSIT हा शब्द बरोबर आहे. बिझनेस बघायचा आता BUSINESSES. अनेक गोष्टी झालेल्या हे पण बरोबर आहे. आता जर तुम्हाला स्पेलिंग इररला प्रश्न विचारला जातो तर निश्चित असे काही चॅलेंजिंग शब्द असतात त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. त्यामुळे बाकीचा पार्ट फॅमिली आहे, वॉट, याच्यामध्ये इरर नसणार आहे. इथं दिलेला शब्द डेमॉन्स्ट्रेटमध्ये इरर असतो, DEMONSTRATS हा शब्द पण बरोबर आहे. सक्सेशन बघा SUCE नको आहे, SUCCESSION, पाहिजे होता. म्हणजे सक्सेशन हा जो स्पेलिंग आहे हा चुकीचा आहे. मग तो ज्याच्यामध्ये आहे त्याला इररला द्यायचे. पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेला आहे CCESSION असा पार्ट तुमचा बरोबर येतो. त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा. ठीक आहे. पुढे बघायचं आता द फॉलोविंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. बघायचं आहे किंग अकबर asked a question in his court that he has left everyone in the courtroom puzzled. म्हणजे किंग अकबर होता, त्यानं त्याच्या कोर्टमध्ये एक असा काही प्रश्न विचारला का कोर्टमधला जो प्रत्येक जण जो आहे तो कोड्यात पडला, विचारात पडला. मग आता मित्रांनो ज्या ठिकाणी तुमचं वाक्य भूतकाळात दिलेलं आहे मग पुढचं स्टेटमेंटसुद्धा भूतकाळातच अपेक्षित आहे. बरोबर आहे की नाही. द किंग अकबर ask a question in his court that he has left everyone ऐवजी फक्त काय पाहिजे होता
लेफ्ट पाहिजे होता. साधा भूतकाळ हा जास्त ॲक्युरेट आला असता असं मला वाटते. त्यामुळे 8 नंबरसाठी हॅज लेफ्ट ऐवजी फक्त साधा भूतकाळ ॲक्युरेट होता. साध्या भूतकाळाची रचना आहे त्या पद्धतीनं उत्तर द्यायचं. आलं लक्षात कशा पद्धतीनं आपण इरर शोधतोय ते. आता पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी काय दिलेलं, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. अ पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाईन. चूज द ऑप्शन दॅट करेक्टली सबस्टिट्यूट. आता याला सबस्टिट्यूट करायचं आहे म्हणजे हा जो भाग या ठिकाणी दिलेला आहे मे बी याच्यामध्ये चूक असू शकते, त्याच्या जागी सबस्टिट्यूट करायचा म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट पार्ट त्या ठिकाणी अप्लाय करायचा. आणि जर तुम्हाला फील होतंय का दिलेला पार्ट हा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, ते नो करेक्शन रिक्वायर्डला मार्क करा. बघा ही एक वेगळी पद्धती आहे. म्हणजे जनरली आत्तापर्यंत CDS आहे, स्टाफ सिलेक्शनच्या पेपरमध्ये अशी विचारली जायची. आता आपल्याकडे सुद्धा इंट्रोड्यूस झालेली. समजून घ्यायचं. द फ्यू हंटर्स कम इन टू द फॉरेस्ट अँड टूक द लायन विथ देम. म्हणजे काही हंटर आहे, हंटर म्हणजे आपण ज्याला म्हणतो शिकारी. काही शिकारी अशा रीतीनं फॉरेस्टमध्ये आले. बघा साधा भूतकाळ वर्तमान काळ कम दिलेला आहे या ठिकाणी. तर आपण याच्या ठिकाणी पाहूया काय भानगडे, कारण साध्या वर्तमान काळात येणार नाही. ज्या अर्थी तुमच्या वाक्यामध्ये टूक हे साध्या भूतकाळातील क्रियापद दिले, त्या अर्थी हे जे क्रियापद आहे हे साध्या वर्तमान काळामध्ये चालणार नाही. कम, केम आणि परत कम. याला जर V3 जर बोललो तर याच्या आधी हेल्पिंग वर्ब पाहिजे होतं. V1 जर बोलावा तर हे असं बरोबर येते, परंतु वाक्य साध्या भूतकाळात आहे त्यामुळे क्रियापद चुकीचं येतं, कन्फर्म झालं. पुढे बघायचं. त्यांच्यासोबत ते लाईनला घेऊन गेले. लाईन म्हणजे आता शिकारी गेला म्हणजे त्याला काय असं काही खायला घालून लाईनला घेऊन जाणार नाही, त्याला मारलं त्याला घेऊन गेले. ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला ह्या क्रियापदावरून काय कळतं का वाक्य साध्या भूतकाळात आहे. मग आता इथे सुद्धा रचना तशीच पाहिजे होती. मग बघायचं. अ फ्यू हंटर हॅव कम. पूर्ण वर्तमान काळाबरोबर साधा भूतकाळ नाही येत, त्यामुळे अँडने 2 क्रिया जोडलेल्या आहेत. ॲटलिस्ट साधा भूतकाळ येणार नाही, एवढं साधा वर्तमान काळ येणार नाही, पूर्ण वर्तमान काळ येणार नाही, हे तर क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे पहिलं वाक्य गेलं. अ फ्यू हंटर्स केम इन टू द फॉरेस्ट. इथं केमचा जो वापर आहे हा तुम्ही करू शकता. बघायचं. कम हे क्रियापदाचं मूळ रूप, केम हे क्रियापदाचं दुसरं रूप आणि परत कम हे क्रियापदाचं तिसरं रूप. फक्त ह्या तिसऱ्या रूपाच्या आधी आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं. तर केमची रचना बरोबर येईल साध्या भूतकाळामध्ये केम इंटू. पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचं. द फ्यू फार्मर्स वुल्ड कम येणार नाही आहे, त्यामुळे हे होणार आहे. त्यामुळे 2मध्ये उत्तर निघते, त्यामुळे चौथा पण पर्याय बरोबर नाही. ह्या पद्धतीनं नोटीस करायचं की वाक्य साध्या भूतकाळात आहे, त्याच्यासोबत पूर्ण वर्तमान काळाची कधीच गरज पडत नाही. पुढचं दिलेलं बघायचं. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. 4 भागांमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल इरर. काय दिलेलं आहे. वन ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम आर कॉलेज हॅव सिलेक्टेड फॉर द फिजिक्स ओलिम्पियाड. आता खूप सरळ आणि साधा प्रश्न आहे. आपण सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंटमध्ये याला पाहिलेलं आहे. जर तुमच्या वाक्यात वन ऑफ दची रचना आलेली असेल, याच्यानंतर येणारं जे नाऊन आहे ते नेहमी प्लुरल असतं, हे तर लक्षात ठेवायचं. कारण वन ऑफ दचा अर्थ होतो अनेकांपैकी एक. मुलं भरपूर आहेत, त्यांच्यापैकी एका मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यामुळे निश्चित या ठिकाणी एका मुलाचा रेफरन्स येतो. त्यामुळे वन ऑफ दच्या नंतर येणारं नाम अनेक वचनी भलेही आलं तरी क्रियापद बाकी एक वचनी पाहिजे होतं. त्यामुळे हॅव ऐवजी काय पाहिजे होतं, हॅज पाहिजे होतं. म्हणजे क्रियापदामध्ये चूक आहे. म्हणजे जे क्रियापद आहे तो भागामध्ये चूक द्या. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न दिलेला पाहायचा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आता आपला कॉमन इररचाच प्रश्न आहे. बघा. माय मदर विल गॉन टू द मार्केट टुमारो. आता बघा इतकं साधा सरळ प्रश्न विचारला आहे की चुकायला इथं शक्यताच नाही पहिली गोष्ट. तरी पण काही विद्यार्थ्यांना कळत नाही म्हणून मी सांगतो. इथं दिलेलं तुमचं शाल आणि विल. बघायचं. शाल येऊ द्या, विल येऊ द्या किंवा दुसरं कोणताही मॉडल ॲक्झुलरी जरी आला तरी त्याच्यानंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. बरोबर आहे. टुमारो हा शब्द सांगतो वाक्य सिम्पल फ्युचर टेन्समध्ये असू शकतं किंवा फ्युचर टेन्स आहे ॲटलिस्ट. त्यामुळे गॉन ऐवजी काय पाहिजे होतं, गो पाहिजे होतं. मग क्रियापद जिथे आहे त्याला तुम्ही मार्क करा. पर्याय क्रमांक 3ला तुम्ही नोटीस करायचं. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. काय दिलेलं बघायचं. माय ब्रदर मीट्स युअर पॅरेंट्स 2 days ॲगो इन मुंबई. इथं काय दिलेलं आहे, 2 days ॲगो. ॲगो सारखा शब्द सांगतो
भेटण्याची क्रिया किंवा वाक्यात नमूद केलेली क्रिया घडून गेलेली आहे. बरोबर आहे की नाही. ॲटलिस्ट एक गोष्टीचा आयडिया कळते का एखादी क्रिया घडलेली, म्हणजे जी क्रिया घडून गेली ती साध्या भूतकाळात मांडा. काय मांडायची? साध्या भूतकाळात. म्हणजे क्रियापद साध्या वर्तमान काळात नको. त्यामुळे इथं V2 पाहिजे होतं. इथं तुम्हाला करायचं होतं फक्त मेट. मग क्रियापद जिथे आहे त्याच्यामध्ये इरर शोधायचं. पर्याय क्रमांक 2. हे आपल्याला माहिती आहे जे 12 काळ आहे ह्या 12 काळांमध्ये केवळ साध्या वर्तमान काळामध्येच क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय जोडला जातो. आणि केव्हा जोडलं जातं? ज्या वेळेला तुमच्या वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हाच जोडला जातो. बरोबर आहे. त्यामुळे उरलेले जे 11 काळ आहेत साधा वर्तमान काळ सोडून ते उरलेल्या 11 काळांमध्ये कधीच क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय जोडत नाही. हे स्टेटमेंट नोट डाऊन करा. बरोबर आहे. पण इथं वाक्य जर साध्या भूतकाळात आहे, एखादी क्रिया 2 दिवसांपूर्वी घडलेली आहे म्हणजे वाक्य भूतकाळात झालेले आहे, मग क्रिया वर्तमान काळात का असा प्रश्न पडतो. त्यामुळे क्रियापदामध्ये इरर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ही हॅड लेफ्ट फॉर द स्टेशन बिफोर यू अराईव्ह हिअर. बघा बिफोर, आफ्टर, ऑलरेडी सारखे शब्द आले कंजंक्शन म्हणून तर तुम्हाला 2 क्रियांचा उल्लेख या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी तुमचा पूर्ण भूतकाळ दिलेला आहे. निश्चितच याच्यासोबत तुमचा साधा भूतकाळ अपेक्षित होता. V2 पाहिजे होता. म्हणजे काय पाहिजे होतं? अराईव्ड. VAD जोडणं अपेक्षित आहे. त्यांनी फक्त मूळ रूप दिलेलं आहे. हे मूळ रूप ॲक्सेप्टेबल नाही. त्यामुळे अराईव्ह कुठे आहे चेक करा. पर्याय क्रमांक 3 मध्ये इरर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. माय कॉलेज विल बिंग वर्किंग ऑन धिस प्रोजेक्ट अलॉंग विथ मी. आता तुम्हाला विचारलं की असा कुठला भाग आहे त्याच्यामध्ये इरर आहे. पहिली गोष्ट, याला जर तुम्ही फ्युचर कंटिन्युअस टेन्स जर केलं बघायचं, कारण या ठिकाणी शाल आणि विल आलेला आहे. विल आलेला आहे. पुढे तुम्हाला क्रियापदाचं ING युक्त रूप आलेलं आहे बघायचं. मग आता जर क्रियापदाचं ING युक्त रूप जर शाल आणि विलच्या नंतर येत असेल तर एक गोष्ट नोटीस करायचं, शाल आणि विल हे मॉडल ॲक्झुलरी आहेत आणि मॉडल ॲक्झुलरीच्या नंतर नेहमीच क्रियापद मूळ रूपात येतं. चालू काळात येतं का? नाही. म्हणून इथं बीचं रूप तुम्हाला मूळ रूपात घ्यायचं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय घेणं अपेक्षित आहे? बी घ्यायचं. विल बी वर्किंग म्हणजे तुमचं वाक्य होतं आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तुमची कशामध्ये इरर आहे? क्रियापदामध्ये. त्यामुळे विल बिंगमध्ये नको आहे, इथं बी पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2 मध्ये चूक आहे. ही नोटीस करा व्यवस्थितपणे. पुढचा प्रश्न बघायचा आहे. इफ यू विजिट माय होम अगेन आय डेफिनेटली हेल्प्ड यू. आता नोटीस करायचं, हे वाक्याची सुरुवात झालेली इफ या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं. कशाने झालेली आहे? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं झालेली आहे. मग आता इफनं जोडलेला जो काही क्लॉज असतो त्याला बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. मग आता नोटीस करायचं, इथं ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनच्या संदर्भात आपल्याला 4 वेगवेगळ्या कंडिशन्स येत असतात जे आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये सविस्तरपणे घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये कंडिशन दिलेली V1ची. इफच्या क्लॉजमध्ये जर साधा वर्तमान काळ जर असेल तर त्या वाक्यामधून व्यक्त होणारी कंडिशनला बोललं जातं रिअल कंडिशन. काय बोललं जातं? रिअल कंडिशन. यालाच बोललं जातं आहे पॉसिबल कंडिशन. पॉसिबल कंडिशन यालाच बोललं जातं आहे तुमचं लाईकली कंडिशन. लाईकली कंडिशन यालाच बोललं जातं तुमचं प्रोबॅबल कंडिशन. ही 4 नावं लक्षात ठेवायची. रिअल, पॉसिबल, लाईकली, प्रोबॅबल हे सगळे एकाच माळेचे आहेत, काहीच फरक पडत नाही. मग जर इफच्या क्लॉजमध्ये साधा वर्तमान काळ असेल, जोडून देणारा जो मेन क्लॉज आहे यामध्ये आपल्याला शक्यतो साधा भविष्यकाळ वापरायचा. मग या ठिकाणी काय केलं जातं? बेसिकली शालचा वापर करता येतो तुम्हाला, विलचा वापर करता येतो. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला कॅन आणि मेचा वापर करता येईल. हे 4 पैकी एक मॉडल ॲक्झुलरी आणि नंतर क्रियापद हे मूळ रूपात तुम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे साधा भूतकाळ काय झालेला आहे? चुकीचं आहे. मग इथं वाक्य काय बनतं? इफ यू व्हिजिट माय होम अगेन आय विल डेफिनेटली हेल्प यू. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचरचं वाक्य करा. त्यामुळे आय झालेला आहे डेफिनेटली हेल्पमध्ये चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. तुम्हाला मी करेक्शन करून दिलेलं आहे. आय विल डेफिनेटली हेल्प यू. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचर टेन्सची रचना वापरून द्या. हे तुमचं बरोबर येते.
पुढच्या याच्यात जायचं आहे आपल्याला. असंच एक इररचं वाक्य दिलेलं आहे. माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू सपोर्ट आवर फॅमिली. आता मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही असं वाक्य वाचताना तर लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या वाक्यात अरे ईडीएम आहे. हॅड टू बर्न मिडनाईट ऑइल, टू वर्क डे अँड नाईट, पूर्ण दिवस रात्र किंवा असं कठोर मेहनत करणे, कष्ट करणे. आपल्या फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी आमचे जे वडील आहेत ते अहोरात्र मेहनत करतात. बरोबर आहे. म्हणजे ह्या वाक्यात ऑलरेडी टू बर्न मिडनाईट ऑइल ही रचना बरोबर आहे. एकाने हॅड टू अशी रचना आलेली आहे. हे याला आपण बोललं जातं हॅड टू ही सेपरेट रचना. इथं काय V3 यायला अपेक्षित नाही आहे, कारण टूच्या नंतर इन्फिनिटिव्ह जोडलेलं आहे. हे बरोबर आहे. संपूर्ण वाक्य बरोबर, याच्यामध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे नो इररला मार्क करा. पुढं आय मेट अ डॉक्टर व्हाईल आय वेअर ऑन द वे टू मार्केट. आयच्या नंतर वेअर येत नाही. आय वॉज ऑन द वे टू मार्केट असं म्हणा. आय मेट अ डॉक्टर व्हाईल आय वॉज ऑन द वे टू मार्केट. हीच रचना तुमची बरोबर येणार आहे. त्यामुळे ॲटलिस्ट क्रियापदामध्ये चुकीची आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. दुसरं दिलेलं आहे इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एन इरर. आता आपल्याला इरर शोधायची. ठीक आहे. काय असेल ते पाहून घेऊया. लॉरेन्स, आता हे एका व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे निश्चित हे प्रॉपर नाव झालेलं आहे, सिंग्युलर आहे. याच्यानंतर आपल्याला हॅव घेता येईल का मित्रांनो? नाही, कारण हॅव हा प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. लॉरेन्स हा प्रॉपर नाउन एक वचनी आहे. जर वाक्याचा कर्ता एक वचनी तर क्रियापद सुद्धा कसं पाहिजे? एक वचनी पाहिजे. त्यामुळे इथं हॅव ऐवजी काय पाहिजे होतं? तुमचं हॅज पाहिजे होतं. हे क्रियापदामध्ये इरर आहे. लॉरेन्स हॅज सम डिफिकल्टी इन वर्किंग ॲट नाईट शिफ्ट. ही रचना बरोबर आहे. त्यामुळे क्रियापदामध्ये इरर अपेक्षित आहे. त्यामुळे 18 नंबरसाठी पर्याय क्रमांक 2 हॅव ऐवजी काय घ्यायचं? तुम्हाला हॅज घ्यायचं आहे. पुढचं बघा. आपल्याला या ठिकाणी परत एकदा इरर शोधायचे. माय बॉस सेड दॅट. आता हे जे वाक्य आहे याला मी खऱ्या अर्थानं सॅल्यूट करतो आयोगाला. अतिशय सुंदर आणि ज्याला आपण म्हणूया की एक्झामसाठी मेरिटला लागणारा मार्क म्हणजे हा आहे. मेरिटसाठी हा प्रश्न बनवण्यात असावा हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. हे काहीच विद्यार्थी आहेत का ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. म्हणजे बघा, वाक्य जर सरळ जर पाहिलं तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येणं खूप अपेक्षित आहे मित्रांनो. माय बॉस झाला सब्जेक्ट, सेड झालं रिपोर्टिंग व्हर्ब, इंट्रोडक्टरीनं रिपोर्टिंग व्हर्ब केलेला आहे. दॅटचा वापर तुम्ही कनेक्टिव्ह म्हणून केलेला आहे. म्हणजेच काय? हे वाक्य इनडायरेक्ट स्पीचचं आहे. म्हणजे जनरली काय केलं जातं? डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये काही बदल करावे लागतात. पर्सनल प्रोनाउनमध्ये तुम्ही बदल करताय, बरोबर आहे. पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल आहे, ॲडव्हर्बियलमध्ये बदल आहे, टेन्समध्ये बदल केला जातो, बरोबर आहे. असे काही 5 आपण कनेक्टिव्हचा वापर करतो, रिपोर्टिंग व्हर्ब बदलतो, असे 5 बदल केले जातात. पण जनरली आपला नियम काय सांगतो? वर्तमान काळातील वाक्याचं भूतकाळामध्ये रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये केलं जातं. त्यामुळे ज्या अर्थी हे क्रियापद भूतकाळामध्ये आहे त्या अर्थी हे डज ऐवजी काय पाहिजे होतं? डिड नॉट. लक्षात ठेवायचं. साधा भूतकाळ करा. माय बॉस सेड दॅट ही डिड नॉट सेंड अ कॉन्ट्रोवर्सियल मेल टू द डिपार्टमेंट. लक्षात ठेवा, हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य कॉमन इररला असं विचारलं जातं. हा प्रश्न खास मेरिटसाठी तयार केलेला आहे. असे काही 2-3च प्रश्न राहतात का ते पूर्ण गेम बदलून टाकतात स्पर्धा परीक्षेतले. त्यामुळे इथे अशा काही गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं क्रियापद जिथं चुकतंय ना त्याला मार्क करायचं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तरात येणं 100% अपेक्षित आहे. पुढचं दिलेलं आहे द लेबरर्स LABOURER. ठीक आहे. लेबरर्स वेअर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाईम. नो एरर असं वाक्य दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे लेबरर्स प्लुरल आहे म्हणून क्रियापदसुद्धा प्लुरल आहे. वेअर डिगिंग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बरोबर आहे. द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाईम बरोबर आहे. तुमच्या वाक्यात कुठेही इरर नाही आहे. सब्जेक्ट और ॲग्रीमेंट पण बरोबर आहे वगैरे. ठीक आहे. त्यामुळे नो इरर. पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. पुढे काय दिलेलं बघायचं. ही फिनिश्ड हिज वर्क बिफोर हिज मदर रिटर्न फ्रॉम मार्केट. बघा, तेच नियम परत परत आलेले आणि हे नियम तुम्हाला सांगू का अगदी 2013-14लाच होऊन गेलेले. पार त्यावेळेस या नियमांचा बाजार उठला होता. इतक्या वेळा प्रश्न आलेले आहेत. मी माझं पुस्तक टाईप केलं तेव्हा मी कंटाळलो त्या प्रश्नाला डिलीट करू इतके प्रश्न आलेले तरी पण अजून येतात. त्यामुळे एक
नवीन नाही याच्यामध्ये काही, आहे तेच पॅटर्न आहे, नवीन काहीच नाही आहे. फक्त आपण का कन्फ्यूज होतो हे बाकी प्रश्नचिन्ह आहे. कुठंतरी अभ्यासाला आपल्याला दिशा चांगली मिळत नाही हे नोटीस करा. बघायचं, ही झाला सब्जेक्ट, फिनिश झाला साधा भूतकाळ, हिज वर्क बिफोर आलेला आहे, म्हणजे ही एक क्रिया आणि ही दुसरी क्रिया दिलेली. हिज मदर रिटर्न फ्रॉम मार्केट, या ठिकाणी मार्केटमधून आई घरी यायच्या अगोदर त्यानं त्याचं काम कंप्लीट केलं होतं असं बोलायचं आहे. म्हणजे या ठिकाणी साध्या भूतकाळाऐवजी काय पाहिजे होतं मित्रांनो, पूर्ण भूतकाळ अपेक्षित होता, हॅड प्लस V3. त्यामुळे फिनिश्ड हे क्रियापद चुकीचं आहे. हॅज फिनिश नाही होणार आहे, हॅड फिनिश पर्याय क्रमांक 4मध्ये त्याला रिप्लेस करा, बरोबर येतोय. ठीक आहे, हां, तर हा एक भाग तुमचा बरोबर येणार आहे. त्यामुळे 21साठी पर्याय क्रमांक 4. पुढचा, शिवांगी हॅव गिवन मी सम फ्लावर्स ऑन माय बर्थडे. आता शिवांगी एका मुलीचं नाव आहे, हे एकवचनी झालं, मग क्रियापद अनेक वचनी का घेतलं, चुकीचं आहे. हॅव ऐवजी काय पाहिजे होतं, या ठिकाणी हॅज पाहिजे होतं. आपल्याला माहितीच आहे हॅज हा आहे सिंग्युलर म्हणजे एकवचनी आहे, आणि हॅव जो आहे हा आहे तुमचा प्लुरल. प्लुरल म्हणजे अनेक वचनी आहे, त्यामुळे हॅव नको, हॅज पाहिजे होता. हॅव गिवन पर्याय क्रमांक 1मध्ये इरर आहे, त्यामुळे 22साठी 1मध्ये उत्तर लक्षात ठेवा. पुढचं काय दिलेलं आहे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू पार्ट. आपण याच्यामध्ये इरर शोधूया, कुठे इरर आहे ते आपण डिटेक्ट करूया. बघायचं, नताशा व्हिजिटिंग सम रिनोन्ड लायब्ररीज इन ऑस्ट्रेलिया लास्ट इयर. आता लास्ट इयर सारखा शब्द काय सांगतो मित्रांनो, ही क्रिया भूतकाळात घडलेली आहे, बरोबर आहे की नाही. मग एक तर तुम्ही साधा भूतकाळ वापरा, एक तर तुम्ही चालू भूतकाळ वापरा. आता लास्ट इयर सारखा तुम्ही भूतकाळामध्ये गेलेले, सिम्पल पास्ट टेन्स वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही. इथं व्हिजिटिंग ऐवजी काय व्हायचं पाहिजे, व्हिजिटेड, हा जास्त ॲक्युरेट झाला असा साधा भूतकाळ. त्यामुळे नताशा व्हिजिटिंग असं कधीच होत नाही, पर्याय क्रमांक 3मध्ये इरर आहे. आणि तसंही तुम्हाला माहितीच आहे, क्रियापदाचं ING युक्त रूप जे आहे हे जर प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणून जर वापरलं, याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब पाहिजेच होतं, इथं तसा उल्लेख नाहीच आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रियापद तुम्ही साध्या भूतकाळात जर घेतलं तर ही रचना ग्रॅमॅटिकली करेक्ट बनते. नताशा व्हिजिटेड सम रिनोन्ड लायब्ररीज इन ऑस्ट्रेलिया लास्ट इयर. सरळ सरळ. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता. माय फादर विल गोज टू पॅरिस टू अटेंड अ बिझनेस मीटिंग विथ हिज न्यू क्लायंट्स. मित्रांनो, शाल आणि विलच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. मूळ रूपात म्हणजे बेस फॉर्ममध्ये येतं. या क्रियापदाला यस इयस प्रत्यय जोडत नाहीत, त्यामुळे गोज नको आहे, गो पाहिजे होता. ठीक आहे, कारण शाल विल आहे, भविष्यकाळ आहे, भविष्यकाळात क्रियापद मूळ रूपात येतं, त्याला यस इयस जोडत नाही. तुम्हाला मी आत्ताच सांगितले, क्रियापदाला यस आणि इयस हे फक्त साध्या वर्तमान काळामध्ये जोडलं जातं. त्या कंडिशनमध्ये तुमच्या वाक्याचा कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असतो. ठीक आहे, त्यामुळे यस यस जोडायचा नाही या ठिकाणी, त्यामुळे याच्यामध्ये इरर आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचं बघायचं, दे वॉज गोइंग टू व्हिजिट अ हॉस्पिटल प्लेस विथ देअर फॅमिली. आता इथं वेगवेगळ्या प्रकारे इथं दिलेलं बघा, दे हा प्लुरल आहे, देच्या नंतर नेहमी काय यायला पाहिजे मित्रांनो, ऑज का वेअर, वेअर येणं अपेक्षित आहे, त्यामुळे इथं ऑज नको आहे. आणि देची आपल्याला पॉझिटिव्ह केस आलेली आहे, देअर, ही पण बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. दे देम देअर, देअर फॅमिली हे बरोबर आहे. मग इथं क्रियापदामध्ये चूक झालेली, ऑज ऐवजी काय पाहिजे होतं, वेअर पाहिजे होतं, त्यामुळे दे ऑज चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. पुढचं दिलेलं आहे, एव्हरी सर्वायव्हर ऑफ द अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट हॅड अ स्टोरी टू शेअर. आता जो काही कोणी ॲक्सिडेंटमधून वाचलेला आहे, प्रत्येकाला सांगण्यासाठी एक स्टोरी होती का, कशा पद्धतीने ह्या गोष्टी घडल्या, आमचा जीव कसा वाचला हे सांगण्यासाठी प्रत्येकाकडे काहीतरी होती माहिती. त्यामुळे बघायचं, एव्हरी सर्वायव्हर. आता पुढे क्रियापद वर्तमान काळात आला असतं, हॅव किंवा हॅज आला असता. साधा भूतकाळ असल्यामुळे वाक्याची रचना बरोबर आहे, काहीच फरक पडत नाही. एव्हरी, इच, एव्हरी, आयदर आणि नायदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर येणारं नाम हे एक वचनी येतं. हा सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंटमधला नियम 100% बरोबर आहे. बाकीच्या वाक्यात काहीच चूक नाही, त्यामुळे नो इररला मार्क करा. पुढचा प्रश्न बघायचा आहे, व्हेन हिज पॅरेंट्स मेट हिम आफ्टर अ लॉंग टाईम दे बिकेम इमोशनल. आता नोटीस करायचं, तुम्हाला काय विचारलं आहे की एका पार्टला अंडरलाईन केलेली आहे, यू कॅन
करेक्ट इट बाय चेंजिंग वन ऑफ द ऑप्शन्स. एखादा ऑप्शन शोधून तुम्ही या ठिकाणी त्याला रिप्लेस करू शकता. आणि यू पी फील द अंडरलाइन्ड वर्ड इज करेक्ट देन से नो इरर. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इरर ॲनालिसिस करायचं आहे. बघायचं, वेन हिज पॅरेंट्स मेट हिम आफ्टर अ लॉंग टाईम. खूप मोठ्या कालावधीच्या नंतर जेव्हा त्याचे पॅरेंट त्याला भेटले, म्हणजे घडून गेलेली क्रिया आहे. दे बिकेम इमोशनल. मित्रांनो, बिकमचा भूतकाळ केलेला आहे, बिकेम ही रचना भूतकाळातली आहे आणि मीटचा भूतकाळ सुद्धा मेट झालेले. काहीच प्रॉब्लेम नाही. वाक्य ग्रॅमॅटिकली 100% करेक्ट आहे. त्यामुळे याला रिप्लेस करण्याची गरज आहे का, नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही नो इरर 27साठी नो इररला मार्क करा. तुमचं उत्तर बरोबर येतं आहे. बघा पुढे दिलेले वन पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ए प्रेपोजिशनल इरर. बघा मी तुम्हाला परत सांगतो, बऱ्याच वेळा आयोग या पद्धतीने इंडिकेट करते का चूक पुढे असू शकते, तरीही चुका होत आहेत. ही चुका होणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. आणि जर तुमची चुका होत असतील एवढं सांगू नये तर समजायचं आपण अजून परीक्षेच्या दृष्टीनं परिपूर्ण स्टडी झालेला नाही. हे बाकी 100%. त्यामुळे तयारी करा. मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो, बेस महत्त्वाचा आहे. कधी लक्षात ठेवा, वरवर नॉलेज गोळा करून कधीही स्पर्धा परीक्षा क्रॅक होत नाही. एखाद्या प्रश्नाला तो लॉजिक लागतं, एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत त्या गोष्टी होतात. कधीही स्पर्धा परीक्षेचा विचार करताना, या सगळ्या कॉम्पिटिशनचा विचार करताना एका गोष्टीला कधीच डावलू नका, तो म्हणजे त्या विषयाचा बेस फाउंडेशन पक्कं असलं पाहिजे. तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी टिकाव धरता. लक्षात ठेवायचा, ह्या गोष्टीला कधीही हे करू नका, दुर्लक्षित. इन टुडेज न्यूजपेपर द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॅज इन्व्हायटेड द टेंडर टू फ्रेश वॉटर लाईन दॅट इज टू बी लेड ऑन धिस एरिया. आता त्याच्यामध्ये कुठेतरी प्रेपोजिशनलची एरिया आहे. बघा, इन टुडेज न्यूजपेपर द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॅज इन्व्हायटेड. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, वन पार्ट हॅज अन इरर ऑफ प्रेपोजिशन. बघा प्रेपोजिशनमध्ये इरर आहे त्यांनी सांगितलेले. आयडेंटिफाय दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स अँड मार्क इट ॲज युअर आन्सर. ते तुम्हाला मार्क करायचे जर चुकीचं असेल तर. ह्या पहिल्या वाक्यात कुठं प्रेपोजिशनच नाही आहे, तर त्यांनी प्रेपोजिशनची इरर सांगितली. मग ॲटलिस्ट प्रेपोजिशन पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. त्यामुळे याच्यात प्रेपोजिशन नाहीच आहे, त्यामुळे याला उत्तरात घ्यायचं नाही. त्यामुळे 28साठी बघा, दॅट इज टू बी लेड ऑन धिस एरिया. इथे पण प्रेपोजिशन नाही आहे, प्रेपोजिशनच नाही या ठिकाणी. टू बी लेड ही रचना आहे, प्रेपोजिशन नाहीच आहे इथं, त्यामुळे हे पण येणार नाही. त्यामुळे आता नो इररचा विचार करायच्या आधी चौथ्याकडे बघा, द टेंडर टू द फ्रेश वॉटर लाईन. इथे चूक आहे. द टेंडर ऑफ द फ्रेश वॉटर लाईन पाहिजे होतं. बघायचं, टुडेज न्यूजपेपर द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॅज इन्व्हायटेड द टेंडर्स ऑफ द फ्रेश वॉटर लाईन दॅट इज टू बी लेड इन धिस एरिया. त्यामुळे द टेंडर ऑफ द फ्रेश वॉटर लाईन, ऑफची जास्त आवश्यकता पडली असती. त्यामुळे या ठिकाणी 28साठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक 4मध्ये इरर आहे. पुढे, चंद्रा वॉज टीचिंग हर स्टुडंट वेन हर फोन रँग. ऑज टीचिंग म्हणजे चंद्रा टीचिंग करत होती तिच्या विद्यार्थ्यांना जेव्हा तिचा फोन वाजला. रिंग, रँग, रंग. त्यामुळे नोटीस करायचं की आपल्याला कशा प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचं. बघायचं, ज्यावेळेस एक क्रिया घडत आलेली होती त्यावेळेस एक छोटीशी क्रिया घडली, तर जी छोटीशी टेम्पररी ॲक्शन असते ही साध्या भूतकाळामध्ये मांडा, आणि जी ॲक्शन कंटिन्युअस आहे ती तुम्ही पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडायची, व्हर प्लस ING. बरोबर आहे. त्यामुळे पास्ट कंटिन्युअस बरोबर सिम्पल पास्ट टेन्स येतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सिम्पल पास्ट टेन्स एकटा पण येतो. पास्ट कंटिन्युअसचा जोडीदारही सिम्पल पास्ट असतो. पास्ट परफेक्टचा जोडीदारही सिम्पल पास्ट असतो. आणि मित्रांनो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा जोडीदारसुद्धा सिम्पल पास्ट टेन्सच असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मोस्टली ह्या गोष्टी येतात. हां, काही कंडिशनमध्ये आहे का दोन्ही ठिकाणी सिम्पल पास्ट, दोन्ही ठिकाणी पास्ट कंटिन्युअस येतात, पण दोन्ही ठिकाणी पास्ट परफेक्ट येणार नाही. त्यामुळे सिम्पल पास्ट हा इतर सिम्पल पास्ट टेन्सच्या 3ही काळांबरोबर येणार आहे, हे पण नोटीस करायचं. बरोबर आहे. त्यामुळे इथं नो इररला मार्क करा. दुसरं दिलेलं पाहायचं, 3 men वर्कड ॲट अ कोयल मायनिंग व इंजुर्ड यस्टरडे आफ्टरनून. आता इथं वेअर इंजुर्ड हे झाले तुमचा वर्ब.
म्हणजे क्रियापदाच्या आधी जो वाक्य दिलेलं आहे बघायचं, तर निश्चितच हे सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. काय म्हणून आलेलं आहे? सब्जेक्ट. बघा, वेअर इंजोर्ड क्रियापदाच्या आधी हे संपूर्ण वाक्य सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. मग आता सब्जेक्ट म्हणून आल्यामुळे इथे रचना तुम्ही तशी योग्य आहे का बघा. 3 men वर्क ॲट द कोयल मायनिंग, हे तर स्वतंत्र वाक्य झालं, बरोबर आहे की नाही. स्वतंत्र जरी असलं तरी क्रियापदाच्या आधी ते कर्ता म्हणून येऊ शकत नाही, काहीतरी बदल अपेक्षित आहे. मग इथं तुम्ही असं म्हणू शकता बघा, द मेन, द घ्या म्हणजे तुमच्या लक्षात आहे. 3 ऐवजी जर मी घेतलं, द मेन हू वर्कड ॲट अ कोयल माइन वेअर एन्जॉयड यस्टरडे आफ्टरनून. इथं हू ऐवजी फक्त वर्क ठेवलं तरीही चालेल, लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कुठेतरी क्रियापदामध्ये इरर आहे, त्यामुळे 3 men वर्कड हे तुम्ही पर्याय क्रमांक 2 मध्ये इरर देऊ शकता. ही शब्दरचना चुकीची आहे. पुढचं बघायचं आता. आपल्याला काय विचारलेले, ग्रॅमॅटिकल इरर शोधायचे. आय वॉज ॲट द इम्प्रेशन दॅट सी वॉज अ कम्प्युटर इंजिनियर. आता इथं ॲट द इम्प्रेशन अशी फ्रेज नाही. आता ही थोडेसे ग्रामरपेक्षा वेगळं तुम्हाला इडियमवर प्रश्न विचारला आहे, फ्रेजवर प्रश्न विचारला आहे. अंडर द इम्प्रेशन ऑफ नावाची फ्रेज आहे, त्यामुळे इथे अंडर द इम्प्रेशन जास्त योग्य झालं असतं. टू थिंक दॅट समथिंग इज ट्रू. जरा वेळ आपण विचार करतो की काहीतरी एखादी गोष्ट खरी आहे, जनरल ती खरी नसते. आपण थोडा वेळ बिलीव्ह करतो का हे खरं आहे, पण इन रियालिटी ते खरं आहे का? नाही. ती कॉम्प्युटर इंजिनियर आहे असंच त्यानं गृहीत धरलं होतं, बट इन रियालिटी सी वॉज नॉट अ कम्प्युटर इंजिनियर. त्यामुळे इथं ॲट ऐवजी काय पाहिजे होतं? अंडर पाहिजे होतं, अंडर द इम्प्रेशन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये इरर आहे, हे नोटीस करायचं. पुढचा प्रश्न बघायचा आता. आयडेंटिफाय द स्पेलिंग इरर. बघा, मी परत सांगतो, आयोग इतक्या गोष्टी क्लिअर करून देत आहे की बस. त्यामुळे जर तुम्ही वाचलं बघा, फ्रॉम द टेलिग्राफ टू सायबर स्पेस 20th century लिटरेचर ॲड्रेस द इंजिनिअरिंग एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. बघा, मग आता जर स्पेलिंग इररसाठी जर शब्द जर आला तर स्पेलिंग इररच्या योग्यतेचाच शब्द पाहिजे. कुठल्या एखाद्या नॉर्मल शब्दावर स्पेलिंग इरर नाही बनणार. इथं बघायचं, टेलिग्राफ, टेलेग्राफ बरोबर आहे. सायबर, CYBR, स्पेस पण बरोबर आहे. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये इरर आहे का? नाही आहे. तर 20th century लिटरेचरमध्ये चुकीचं दिलेलं आहे. LITERATURE लिटरेचर. स्पेलिंग नीट व्यवस्थित ऑब्झर्व करा. लिटरेचरमध्ये चूक दिलेली आहे. मग लिटरेचर शब्द कुठे आहे? LITRA नाही, LITERA पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2 चुकलेले, त्याला बरोबर करा, म्हणजे याच्यामध्ये इरर आहे. पुढचा प्रश्न बघायचा आता. आयडेंटिफाय द इरर इन द सेंटेन्स. काय आता बघायचं, प्लीज कीप युअर्स क्लोथेस इन युअर कबर्ड. CUPBOARD, कबर्डचं स्पेलिंगही बरोबर आहे. आता युअर्स बघायचं. आता इथं युअर्सचं स्पेलिंग चुकीचं आहे, म्हणजे शब्द चुकीचा आहे. बघायचं, युअर आणि युअर्स ह्या 2 शब्दांवर फोकस करा. पहिला जो युअर आहे हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, पहिला जो युअर आहे YOUR, याच्यानंतर कंपल्सरी नाऊन येणं गरजेचं आहे, कारण हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. आणि दुसरा जो आहे त्याला यस जोडलेला आहे. या ठिकाणी बघायचं, इथं लिहितो परतो YOURS, ज्याला यस जोडला जातो तो पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. पॉझिटिव्ह प्रोनाऊनच्या नंतर नाम कधीच येत नाही. काय? पॉझिटिव्ह प्रोनाऊनच्या नंतर नाम कधीच वापरलं जात नाही. इथे बघा, युअर्स क्लोथेस, क्लोथेस हा शब्द नाऊन आहे, म्हणजे याचा यस काढणं आवश्यक होतं. युअर क्लोथेस म्हणा, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे होता, ॲडजेक्टिव्हवरची इरर आहे. मग इथे युअर्स क्लोथेस याला मार्क करायचं. बघा प्रश्न कसा तयार केलेला आहे त्यांनी. पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. काय दिलेलं आहे आपल्याला? ग्रॅमॅटिकल इरर शोधायचे. आय नोटीस, साधा भूतकाळे, धिस मॉर्निंग दॅट अ न्यू हाऊस वॉज बिल्डिंग अक्रॉस द रोड. हे सुद्धा, हा प्रश्न सुद्धा खास करून तुमच्या मेरिटसाठी बनवलेला आहे. ह्या प्रश्नासाठी सुद्धा मी आयोगाला खऱ्या अर्थानं सॅल्यूट देतो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं प्रश्नाची मांडणी केलेली आहे. आता कोणी बिलीव्ह करणार नाही, हे पॅसिव्ह वाईजचं वाक्य आहे का ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य आहे? व्यवस्थित बघा, वॉज बिल्डिंग. आता मला सांगायचं, एक नवीन घर
नदीच्या रोडच्या पलीकडं बांधण्यात येत होतं असं सांगायचं त्याला. मग आता बांधकाम करण्याचं काम हाऊस करणार आहे का? सरळ गोष्टी, बांधकाम करायचं काम हाऊस करणारे का लोक करणार आहेत? लोक करणारे. म्हणजे हे जे वाक्य आहे हे तुमचं ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये पाहिजे होतं, पण त्यांनी वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमधल्या करताना सुरुवात केली. तशी रचना चुकीचीच आहे पुढे. त्यामुळे दिसते पॅसिव्ह पण पॅसिव्ह पण नाही, धड ॲक्टिव्ह पण नाही. त्यामुळे इथं वाक्याचा करता चुकीचा आहे. बरोबर आहे की नाही? मग इथं तुम्हाला असं म्हणावं लागत होतं, दे वेअर बिल्डिंग अ न्यू हाऊस अक्रॉस द रोड. ॲटलिस्ट ही रचना जरी आली असती, चालू भूतकाळाच्या आधी वाक्याचा सब्जेक्ट आला असता. अरे बिल्डिंगचं करायचं काम, बांधण्याचं काम दे या अनेक गोष्टी सब्जेक्टनं केलं असतं. पण इथं हाऊस बिल्डिंग नाही करत आहे, लोक बिल्डिंग करतात घराचं काम. बरोबर आहे की नाही? म्हणजे बांधतात. तर मग हा जो सब्जेक्ट आहे तो या कॉन्टॅक्टमध्ये येऊच शकत नाही सब्जेक्ट. त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. त्यामुळे अ न्यू हाऊस वॉज बिल्डिंग पर्याय क्रमांक 4 मध्ये इरर आहे, त्याला डिटेक्ट करा. 34 साठी 4. पुढचं बघायचं आहे आता, सिलेक्ट द सिगमेंट दॅट कंटेन द स्पेलिंग इरर. स्पेलिंग इररमध्ये आहे. अँड इफ देर इज नो इरर सिलेक्ट नो इरर. बघायचं आता, द टेलिफोन हॅज लॉंग सर्व्ड ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स. SUSPENC. मी तुम्हाला ऑलरेडी लेक्चर घेतलेला आहे. त्या लेक्चरमध्ये या शब्दावर प्रश्न येऊन गेलेला आहे, तरी सांगतो नवीन नाही, हा कॉमन वर्ड आहे. SUSPENSE पाहिजे होता. काय पाहिजे होता? SE. त्यांनी C दिलेला आहे, नाही चालणार, त्याच्यामध्ये चूक आहे. इथं सस्पेन्स असणारा शब्द शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये इरर आहे. पुढचा दिलेला आहे बघायचा आता, सेकंड लास्ट आहे हा आपल्याला लेक्चर थांबायच्या आधीचा. द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय वन ऑफ द स्टुडंट्स ओन द फर्स्ट प्राइज. जर इथं विनचा भूतकाळ ओन दिलेला आहे तर मित्रांनो सबमिट बाय ऐवजी सबमिटेड बाय करा ना, साधा भूतकाळ करून द्या ना. याचा पण सबमिटेड बाय पाहिजे होता. त्यामुळं निश्चितच पर्याय क्रमांक 4 मध्ये इरर आहे. द सायन्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय, कारण सबमिट ऑलरेडी केलेला आहे आणि म्हणून तर त्याला प्राईज भेटलेला आहे. बरोबर आहे की नाही? ज्या अर्थी प्राईज भेटले म्हणजे त्या आधीच कुठंतरी प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे. साधा भूतकाळ घ्या, सबमिटेड बाय, पॅसिव्ह नका करू, पण साधा भूतकाळ घ्या. म्हणजे इथं सबमिट बाय नाही, सबमिटेड बाय पाहिजे होतं. साध्या भूतकाळात इरर आहे, त्यामुळे 4 मध्ये इरर होते आहे. आणि लास्टचा आहे याच्यामधला, बघा, द शॉप वॉज फुल विथ आर्टफॅक्ट. फुल विथ नाही, फुल ऑफ पाहिजे होतं. फुल ऑफ आर्टफॅक्ट फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री. लक्षात ठेवा, इथं प्रेपोजिशनल इरर आहे, लक्षात ठेवायची. त्यामुळे फुल विथ ऐवजी फुल ऑफ पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचे इरर आहे. या पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या ज्या TCSने एक्झाम्स कंडक्ट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी 2-3 प्रश्न काय PCMC जे लेटेस्ट पेपर झालेले आहेत PCMचे जे सुद्धा ॲड केलेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. अवघड बिलकुल नाही आहे. फक्त तुम्ही जे टॉपिक मी तुम्हाला पहिल्यांदा इंट्रोड्यूस केले होते पुन्हा रिमाइंड करतो. टेन्स आहे, सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक आहे, आर्टिकल आहे, पार्ट्स ऑफ स्पीचमधले पहिले 7 पार्ट्स ऑफ स्पीच येतात. पंक्च्युएशनची सुद्धा एखादी इरर पडू शकते, नव्यानं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर स्पेलिंगची इरर आहे. असे काही ठराविक घटक आहे. कंडिशनल सेंटेन्स एक आहे का, या घटकांवर थोडा फोकस करा जेणेकरून इरर डिटेक्शन हे खूप इझी बनून जाईल. नाहीतर ह्या इरर डिटेक्शन अशा येतील का म्हणजे तुलनेनं सोप्याच असतात पण आपल्या हातातून परीक्षा जाऊ शकते. त्यामुळे मित्रांनो आपण एवढी मेहनत घेतच आहात तर अजून थोडीशी मेहनत घ्या आपल्या करिअरच्या दृष्टीनं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या महाभरतीमध्ये मेगा भरतीमध्ये किमान एक पोस्ट आपल्यासाठी सिक्युअर्ड होईल. तर अभ्यास करताना थोडा मन लावून करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. चला तर आता या ठिकाणी थांबायचं आहे. तर मी मुसळे सर येणाऱ्या जे काही तुमच्या एक्झाम्स आहेत ह्या एक्झामसाठी माझ्यातर्फे माझ्या ह्या ऑनलाईन अकॅडमीतर्फे सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.